यामिनी दळवी बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी सविस्तरपणे आपण जाणून घेऊया। 2 दिवसांपूर्वी शिंदेंच्या खासदारांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतल्याच्या नंतर आता राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाच्या खासदारांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे। सुप्रिया सुळेंसह 8 खासदारांनी आज मोदींसोबत अर्धा तास चर्चा केली आणि याच बैठकीची इनसाइड स्टोरी एबीपी माझाच्या हाती लागली आहे। बैठकीमध्ये पवारांच्या ऊर्जेचा आदर्श सगळ्यांनी घ्यायला हवा असे गौरवोद्गार पंतप्रधान मोदींनी काढले। मतदारसंघामधील समस्या, विकास प्रकल्प, पाऊस अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवरती खासदारांनी मोदींसोबत चर्चा केल्याचं समजतंय। मात्र ही बैठक धोरणांच्या संदर्भात होती, राजकारणाच्या संदर्भात नाही असं देखील ठासून खासदारांनी सांगितलंय। मतदारसंघ फेररचना विधेयक किंवा एनडीए मध्ये सहभागाविषयी कोणतीही चर्चा या बैठकीत झाली नाही असं खासदार अमोल कोल्हे यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलंय। याशिवाय फुले दाम्पत्य, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मरणोत्तर भारतरत्न द्यावं अशी आग्रही मागणी पंतप्रधान मोदींकडे करण्यात आली आहे। तर या बैठकीमध्ये नेमकं काय झालेलं आहे आपण जाणून घेऊया। नरेंद्र मोदींचे शरद पवार यांच्याविषयी गौरवोद्गार। शरद पवारांच्या ऊर्जेचा सगळ्यांनी आदर्श घ्यायला हवा असा सल्ला देखील मोदींनी दिलाय। पवारांच्या तब्येतीची सुप्रिया सुळेंकडे मोदींनी चौकशी केली। तर मतदारसंघामधील समस्या, विकास प्रकल्प, पाऊस अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवरती बैठकीत चर्चा झाली आहे। फुले दाम्पत्य, अण्णाभाऊ साठे, तुकडोजी महाराज यांना भारतरत्न देण्याची मागणी देखील खासदारांनी केली आहे। शिवरायांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोचा दर्जा दिल्याबद्दल लंकेंनी मोदींचे आभार मानले। गडकिल्ले संवर्धनासाठी केंद्राकडे निधीची मागणी देखील बैठकीच्या दरम्यान करण्यात आली। तर या बैठकीच्या दरम्यान मतदारसंघ फेररचना विधेयकावरती कोणतीही चर्चा झाली नाही किंवा एनडीए मधल्या सहभागाचा मुद्दा देखील नव्हता असं खासदार अमोल कोल्हेंनी स्पष्ट केलंय। आज बैठकीला मी स्वतः होतो आणि या बैठकीमध्ये जे झाले ते मी तुम्हाला सांगतोय। यामध्ये 8ही लोकसभा मतदारसंघांमध्ये जे मुद्दे चर्चिले गेले, आता मी जसं म्हणालो की पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचं काल आंदोलन झालं, काल झालंय ना आंदोलन। आज जो प्रश्न हा दिल्लीतून सुटणार या संदर्भात माननीय पंतप्रधानांनाच अवगत करणं, मला वाटतं याच्यामध्ये काही गैर आहे। पंतप्रधानांची भेट घेणं आणि ज्यासाठी 3 जिल्ह्यातले हजारो लोक रस्त्यावर येतात आणि त्या संदर्भात ते आंदोलन होतं, मग माननीय पंतप्रधानांकडे कैफियत नाही मांडायची, मग कोणाकडे मांडायची? तर याचा संबंध मला वाटतं लगेच डिलिमिटेशनच्या बिलाशी किंवा लगेच एनडीए मध्ये ढकलायच्या संदर्भात हा लावला जाऊ नये असं मला वाटतं। मला असं वाटतं आपण जर या संदर्भात कोणाच्या मनात शंका असतील तर त्यांनी भेटीचे जर व्हिज्युअल्स पाहिले तर माननीय पंतप्रधानांना आम्ही महात्मा फुले पगडी आणि उपरणं ही भेट दिली आणि त्याचबरोबर राजदंड हातात असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा ही भेट दिली। या प्रतीकांकडे जर आपण बघितलं तर शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारेची ही प्रतीक आहेत। या प्रतीकांना घेऊनच माननीय पंतप्रधानांचा आम्ही या भेटीमध्ये सन्मान सुद्धा केलेला आहे। त्यामुळे या भेटीत इतर कुठल्याही विषयावर चर्चा झालेली नाही। तर एकही दिवस संसदेचं कामकाज चाललं नाही म्हणून पंतप्रधानांची भेट घेतली असं खासदार बाळा मामा उर्फ सुरेश म्हात्रेंनी म्हटलंय। पूर्ण अधिवेशन 1 मिनिट सुद्धा चाललं नाही आणि अशा वेळेस आम्ही कुठं आमच्या समस्या मांडायच्या आणि त्याच्यामुळं आमच्या नेत्या सुप्रियाताईंनी जेव्हा पंतप्रधान महोदयांची भेट घेतली, आम्ही सगळेच खासदार खुश होतो, कारण कमीत कमी आमच्या व्यथा या माननीय पंतप्रधान महोदयांसमोर त्यांच्यापर्यंत पोहोचू आणि त्यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर लवकरात लवकर त्याच्यातून मार्ग निघेल। एनडीएचा काही विषय नाही आणि डिलिमिटेशनचाही काही विषय नाही, फक्त आमच्या लोकसभा क्षेत्रातील जे विषय होते, समस्या होत्या, त्यांच्याविषयी माननीय पंतप्रधान मोदयांशी आमची चर्चा आहे। तर या भेटीच्या संदर्भात आता मुख्यमंत्र्यांनी देखील प्रतिक्रिया दिली। पंतप्रधानांना खासदारांनी भेटणं यामध्ये काहीही वावगं नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। तर मतदारसंघाच्या कामाविषयी भेटी होत असतात असंही मुख्यमंत्री म्हणाले। चांगली गोष्ट आहे। पंतप्रधान हे देशाचे असतात, ते कुठल्या पक्षाचे नसतात। त्यांना भेटायला जाणं
यामध्ये काही वावगं आहे असं मला वाटत नाही. मी देखील मुख्यमंत्री आहे. अनेक विरोधी पक्षाचे लोक मला भेटत असतात, त्यांची कामं सांगत असतात. त्यामुळे मला असं वाटतं की कुठल्याही वेगळ्या दृष्टीने याच्याकडे पाहण्याचं कारण नाही आहे. ते त्या ठिकाणी गेले आहेत, ही अतिशय किंवा जाणार असतील तर अतिशय चांगली गोष्ट आहे. आणि यानंतर थेट जाऊयात लोकसभेमध्ये.